थोरलं कुटुंब आपल्या सोबत आहे. सौ सारिका आणि संजय साळवी. नमस्कार. टेन्शन आलंय मला. दोघी तापट आहेत कळलं. मला टेन्शन आलं. सासूबाईंनी सांगितलं थोरले पण तापट आहेत, थोरल्या त्यांचे मिसेस पण तापट आहेत. म्हणलं आता माझंच टेन्शन. मी आपला शांत माणूस, किती गप्प बसणारा माणूस. जरा तापट होते, लग्नाच्या अगोदर होते, पण लग्नानंतर खूप शांत आलेले आहेत. मी शांत केलं त्यांना. काय शांत, काय इलाज काय केलं? कारण मी त्यांना शांत केलं म्हणजे त्यांना छान रुळावरच आणलं. छान रुळावर कसं आणलं, काय केलं काय सांगा जरा. नाही प्रेमानं. भगिनी ऐकतायत तुमच्या, त्यांनाही जरा असं काहीतरी मिळावं औषध. प्रेमानं जरा असं समजावून सांगितलं, असं नाही, असं आपण आपल्याला आयुष्य काढायचं असं करून चाललं नाही. आपण जरा असं नमतं घ्यायला पाहिजे. लगेच ऐकलं. हो, आता तर खूपच नमतं घेतात आणि मीच जास्त तापड झाली. बरोबर आहे का यांचं? खरं शांत केलं यांनी तुम्हाला? शांत म्हणजे आता काय पुढे चालतच नाही. लग्नानंतर म्हणजे थोडक्यात मुठीत ठेवलं असं म्हणायला नाही, तसं मुठीत वगैरे लगेच एवढं मोठं नाही झालं. बरं बघण्याचा कार्यक्रम कसा झाला तुमचा? बघण्याच्या कार्यक्रमात एक गंमतच झाली होती. ते आले होते वर्षभर अगोदर बघायला आले होते आणि वर्षानंतर मी त्यांना होकार दिला होता. काय वर्षानंतर? हो, होकार दिला होता. का? कारण ते पूर्वी आता बँकेत आहेत सर्व्हिसला आणि पूर्वी ते असं ट्रकवर होते, ड्रायव्हिंग करत होते. मला आवडत नव्हतं ते. मला ट्रकवर नवरा नको असं झालं होतं. मग त्यांना सुद्धा मीच आवडले होते. केलं तर हिच्याशीच लग्न करणार आणि त्यांनी ते ट्रकचं सगळं सोडलं. आणखीन ते लगेच जॉईन झाले बँकेत. तुम्ही काहीच बोलत नाही, हे खरं नाही? खरं आहे की मी त्यावर होतो त्यामुळे नको म्हणले. बरं ठीक आहे म्हणलं आणि लकीली मला बँकेत जॉब आला. मग तेवढ्यासाठी तुम्ही तो व्यवसाय सोडला? मग याला अरेंज मॅरेज आम्ही का म्हणावं बरं? लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेजच म्हणायला हवं. बरं तुम्हाला मला सांगा की ट्रकवाला नवरा नको म्हणाला तुम्ही, मला नवरा आवडला होता का? हो, नवरा आवडला होता पण ट्रकवाले नको होते. मग शेवटी नसता मिळाला जॉब तर? नाही, मग मी नाही बघितलंच नसतं, मी दुसराच बघितला. खरं काहीतरी मी सांगते, मला नको होतं, मला ट्रकवाले नको असंच होतं. पण सगळ्या सगळ्यांना आवडले होते. पण माणूस महत्वाचा का व्यवसाय महत्वाचा? नाही, माणूस पण महत्वाचा आणि व्यवसाय पण महत्वाचा. व्यवसाय व्यवस्थित असेल तर माणूस व्यवस्थित राहतो ना. बरं, छान. आणि आता छानसा राऊंड खेळूयात आपण. शोध मोहीम करायची आहे तुम्हाला. 5 ठिकाणं आहेत, 5 क्लू आहेत आणि 5 कार्ड तुम्हाला शोधायचे आहेत. प्रत्येक कार्ड मध्ये एक बक्षीस आहे. जास्तीत जास्त कार्ड मिळवा आणि जास्तीत जास्त बक्षीस जिंका. खेळूया शोध मोहीम. शोधले जाऊबाई तयार आहेत शोध मोहिमेसाठी? तयार ना? हो. शोधा पटापट. पहिला क्लू आहे तुमच्यासाठी. तुमच्या मिस्टरांचा आवडता पदार्थ यात तयार होतो. वेळ सुरू होते आता. वेळ संपली. या. नाही सापडलं? नाही. अहो काय, मिस्टरांचा आवडता पदार्थ आप्पे ना? ते आप्पे पात्र आणलंय तुम्ही एक नवीन घरामध्ये. मग त्याच्यातच ठेवलं होतं त्या बॉक्स मध्ये. शोधा आता पटापट दुसरं. पुढचा क्लू आहे धाकट्या दिरांना सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ. वेळ सुरू होते आता. काय खाता? वेळ संपली. या. नाही सापडलं? अहो बटाटे खातात ना? हो. मग तिकडेच ठेवलं होतं. हो. अरे काय, आता काय उपयोग आहे? चला पुढचा क्लू शोधा. तुमचे मिस्टर कामावर जाताना ही गोष्ट घेऊन जातात. शोधा लवकर शोधा. वेळ संपली. या. नाही सापडलं? असं काय करताय? मिस्टरांचा डबा आहे ना टिफिनचा? हो, मी पाहिलं ना. मग टिफिनच्या डब्यातच आहे खालच्या. इकडे ठेवलाय वरती एक डबा आहे दुसरा छोटा तो. मग त्याच्यातच ठेवलं होतं त्या बॉक्स मध्ये. चला पुढचा क्लू आहे. असं एक ठिकाण ज्याची काळजी तुमचे धाकटे दीर आणि जाऊबाईच घेतात. वेळ सुरू होते आता. काय करतात ते? 4, 3, 2. वेळ संपली. या. नाही सापडलं? काय हो वहिनी, देवघर आहे ना ते पूजा करतात. मग नीट नाही पाहिलं तुम्ही, असं वरच्यावर पाहताय. खाली त्या देवघराच्या असं चिकटवून ठेवलं होतं ते. आता नंतर बघा. पुढचा क्लू आहे तुमच्यासाठी, शेवटचा आहे. व्यवस्थित शोधा. हा पदार्थ फक्त सासूबाईच करतात. वेळ सुरू होते आता. मिळालं? काही कन्फ्युजन नाही ना? चला आता बघूया त्याच्यामध्ये बक्षीस काय आहे तुमच्यासाठी. आणि बक्षीस आहे 10 किलो गहू पीठ. अभिनंदन.
धाकटं कुटुंब आपल्यासोबत आहे. सौ तारकेश्वरी आणि राजेश साळवी. नमस्कार. नमस्कार. बरं, तुमचा बघण्याचा कार्यक्रम कसा झाला मग? बघायला म्हणजे थोरल्या जाऊबाईंचं लग्न झालं, त्यानंतर तिसऱ्या दिवशी आमचा प्रोग्राम होता बघण्याचा. बरं. मग ते झाल्यानंतर लगेच त्यांनी होकार दिला, म्हणजे आहे पसंत आणि पहिलीच मी बघायला आलेली, मला पहिल्यांदाच त्यांनी पसंत केलं. एकच मुलगी बघितली आणि तीच पसंत केली. फुल अँड फायनल. फुल अँड फायनल. आणि लागलीच मला त्यांचं एवढं आवडलं की लागलीच त्यांनी मला रिपोर्ट सांगितला. मला एवढं खूप आनंद झाला त्यावेळेला, मला तर सांगता पण येत नाहीये. कसा आहे स्वभाव? कसा आहे सांगा. स्वभाव म्हणजे एकच आहे, तापट आहे. तत्कून बोलून काहीतरी करायचं सगळं चांगलं, अजिबात चुकण्याच्या बाबतीत, व्यवहाराच्या बाबतीत कधी कुठली गोष्ट चुकत नाही. पण बोलून घाण म्हणतात की नाही, त्यातला एकच प्रकार आहे, बाकीचं काही नाही. नाही मी समजून घेते सर, त्याच्यानंतर हे सांगतात कसं पहिल्यांदा तापट, नंतर म्हणजे मी त्यांना समजून घेते. तर मग ज्यावेळी मी तिला ही जे सांगतोय की बाई हे असं नाही असं असते, त्यावेळी मग तिला कारण लक्षात येते, समोरचं एक्सप्रेशन बदललं म्हटल्यानंतर लक्षात येते तिच्या की आपण काय तर चुकीचं वागलोय किंवा बोललोय. पण ज्यावेळी मी सांगतोय हे तुझं असं चुकलंय, त्यावेळी ते मला बोलून विचार थोडक्यात. आणि परत नंतर मात्र ती चूक परत करत नाही. बरोबर आहे काय म्हणणं? हा बरोबर आहे. अगदीच मान्य केलं. मला वाटतं आता झालं सुरू भांडण. नाही भांडण सुरू होते मला. तेवढंच. छान गप्पा झाल्या. आता एक छानसा खेळ खेळूया. बरं. आतमध्ये काही कार्ड्स मी लपवून ठेवली, ती तुम्हाला शोधायची आहेत. 5 कार्ड आहेत, 5 क्लू देणार, त्यामध्ये कळेल कार्ड कुठे आहे. आणि प्रत्येक कार्ड मध्ये एक बक्षीस आहे. 30 सेकंद वेळ असणारे प्रत्येक कार्ड शोधायला. तयार तुम्ही? आहे. चला, त्या तयार आहेत. खेळूयात शोध मोहीम. धाकट्या जाऊबाई तयार आहेत शोधाशोध करायला. तयार ना? आहे. जास्तीत जास्त बक्षीस जिंकणार. तुमचा पहिला क्लू आहे. दरवर्षी श्रावणात ही गोष्ट घरात येतेच. वेळ सुरू होती आता. शोधा कोणती वस्तू आहे. वस्तू आहे. वस्तू शोधा शोधा शोधा. लवकर लवकर लवकर. वेळ संपली. या. नाही सापडलं. अहो, कृष्णाची मूर्ती आहे, जन्माष्टमीला येतेच. नवी आणतात दरवर्षी. चला पुढचा आता शोधा. देवाची जर धावा करा देवाचा. पुढचा क्लू आहे. सासऱ्यांना हा पदार्थ विशेष आवडतो. वेळ सुरू होती आता. वेळ संपली. या. नाही सापडलं. अहो, वालाच्या शेंगा होता ना घरामध्ये, त्यांना आवडतात. इथेच ठेवलं होतं. चला पुढचा क्लू आहे. उपवास सोडताना ही गोष्ट तुम्हाला लागतेच. वेळ सुरू होती आता. शोधा लवकर. वस्तू आहे. वस्तू शोधा लवकर. वेळ संपली. या. नाही सापडलं. काय वहिनी, उपास तुमचा, तुम्हाला माहिती पाहिजे ना. केळीच्या आकाराचं पान, ते ताट आहे ना स्टीलचं, त्याला चिकटवलं होतं, ते लागतं ना तुम्हाला. चला पुढचा क्लू आहे. माहेरची आठवण. वेळ सुरू होती आता. शोधा आता कोणती वस्तू आहे. वेळ संपली. या. नाही सापडलं. आईला किती वाईट वाटेल. एक डबा आहे ना माहेरहून आणलेला, छोटा असा स्टीलचा, त्याच्यात ठेवलं होतं. पुढचा क्लू आहे तुमच्यासाठी आता. हा शोधा. फायनल आहे. घरात सणासुदीला किंवा उपासालाच याचा वापर होतो. वेळ सुरू होती आता. शोधा. त्याच्यापासून गोड पदार्थ तयार करतात. शोधा शोधा शोधा. 9 8 7 6. सापडलं. सुजीचा रवा. आनंद झाला. तर आता याच आनंदात दोघ्यात काय मिळालंय बक्षीस. 5 किलो साखर. अभिनंदन. थँक्यू.